नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापिका एन के पवार, विभाग वाणिज्य, विषय कंपनी कायद्याची मूलतत्वे, प्रकरण पहिले कंपनी कायदा 2013, ओळख व संकल्पना. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण सार्वजनिक कंपनी म्हणजे काय, खाजगी कंपनी म्हणजे काय, तसेच खाजगी कंपनी व सार्वजनिक कंपनी यांच्यातील फरक, तसेच संस्थापनाच्या आधारे कंपनीचे प्रकार अभ्यासलेले आहेत. आज आपण उत्तरदायित्वाच्या आधारे कंपनीचे प्रकार, अधिवास आधारे कंपनीचे प्रकार, तसेच कंपनीचे इतर प्रकार, सरकारी कंपनी, लघु कंपनी, सहाय्यक कंपनी यांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, उत्तरदायित्वाच्या आधारे कंपनीच्या प्रकारांमध्ये सर्वप्रथम समभागांनी मर्यादित कंपन्या, हमीने मर्यादित कंपन्या व अमर्यादित दायित्व असणाऱ्या कंपन्यांचा समावेश होतो. उत्तरदायित्वाच्या आधारे कंपनीच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार समभागांनी मर्यादित कंपनी. ज्या कंपनीच्या सदस्यांचे उत्तरदायित्व असते ते निवेदनाद्वारे मर्यादेनुसार मर्यादित असते. जर काही असेल तर त्यांच्याकडे असलेल्या भागावर अनुक्रमे भागांद्वारे मर्यादित कंपनी असे म्हटले जाते. कंपनीच्या अस्तित्वाच्या वेळी तसेच वाइंडअपच्या दरम्यान हे उत्तरदायित्व लागू केले जाऊ शकते. जिथे समभागांचे पूर्ण देय दिले गेले आहे तेथे कोणतेही उत्तरदायित्व त्यांच्यावर अवलंबून नसते. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणार्थ, ज्या समभागधारकाने मूळ किमतीच्या 100च्या भागावर 75% रक्कम भरल्या आहेत त्यांना फक्त 25% रक्कम शिल्लक देण्यास सांगितले जाऊ शकते. शेअर्सद्वारे मर्यादित कंपन्या आत्तापर्यंत सर्वात सामान्य आहेत आणि सार्वजनिक आणि खाजगीही असू शकतात. उत्तरदायित्वाच्या आधारे कंपनीच्या प्रकारामध्ये दुसरा प्रकार हमीद्वारे मर्यादित कंपनी. हमीद्वारे मर्यादित कंपनी ही अशी कंपनी आहे जी त्याच्या सदस्यांचे दायित्व इतकेच मर्यादित ठेवते की सदस्य अनुक्रमे ज्ञापनपत्रानुसार कंपनीच्या मालमत्तेत हातभार लावण्यासाठी अनुमती देऊ शकतात. अशा कंपन्यांच्या बाबतीत त्यांच्या सदस्यांचे उत्तरदायित्व त्यांच्याद्वारे हमी घेतलेल्या मर्यादेपर्यंत मर्यादित असते. अशा कंपनीच्या सदस्यांना मान्य केलेल्या रकमेपर्यंत कंपनीच्या कर्जाच्या गॅरेंटर्सच्या स्थानावर स्थान दिले जाते. क्लब, ट्रेड असोसिएशन, संशोधन संघटना आणि विविध वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी असणारी संस्था ही हमी कंपन्यांची विविध उदाहरणे आहेत. उत्तरदायित्वाच्या आधारे कंपनीच्या प्रकारातील शेवटचा प्रकार अमर्यादित दायित्व कंपन्या. ज्या कंपनीच्या सदस्यांच्या दायित्वावर मर्यादा नसते त्यांना अमर्यादित कंपनी म्हटले जाते. येथे सदस्य कंपनीमधील त्यांच्या सारस्याच्या प्रमाणात कंपनीच्या कर्जासाठी जबाबदार आहेत आणि त्यांचे उत्तरदायित्व अमर्यादित आहे. अशा कंपन्यांचे भागभांडवल असू शकते किंवा नसू शकते. ते एकतर सार्वजनिक कंपनी किंवा खाजगी कंपनी असू शकते. अधिवास आधारावर कंपनीचे प्रकार. टाइप्स ऑफ कंपनी ऑन द बेसिस ऑफ डोमेसाइल. यामध्ये सर्वप्रथम आपण परदेशी कंपनी म्हणजे काय हे बघणार आहोत. कंपनी कायदा 2013च्या कलम 2 नुसार परदेशी कंपनी म्हणजे भारताबाहेरील कोणतीही कंपनी किंवा कंपनीची कोणतीही बॉडी. यात पुढील गोष्टींचा समावेश होतो. भारतात किंवा व्यवसायाचे स्वतःचे किंवा एजंटद्वारे शारीरिक किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यवसाय करण्याचे स्थान आहे. भारतातील कोणताही व्यवसाय इतर कोणत्याही मार्गाने चालविला जातो. कंपनी कायदा 2013च्या 379 ते 393 कलमामध्ये परदेशी कंपन्यांना लागू असलेल्या तरतुदींचा समावेश केलेला आहे. पुढील प्रकार भारतीय कंपन्या. साहजिकच आहे, ज्या कंपन्यांची स्थापना भारतात होते त्यांना आपण भारतीय कंपनी असे म्हणतो. भारतात स्थापना आणि नोंदणीकृत झालेल्या कंपन्या
या भारतीय कंपन्या म्हणून ओळखल्या जात असतात. आता आपण कंपनीचे इतर प्रकार बघणार आहोत. कलम 8 नुसार असलेल्या कंपन्या. कंपनी कायदा 2013च्या कलम 8 अंतर्गत मर्यादित कंपनी म्हणून नोंदणीकृत आहे आणि त्या कंपनीस केंद्र सरकारचा परवाना आहे अशा प्रकारच्या कंपन्या. यात वाणिज्य, कला, विज्ञान, क्रीडा, शिक्षण, संशोधन, समाजकल्याण, धर्म, प्रेम, पर्यावरणाचे संरक्षण किंवा इतर कोणत्याही वस्तूची जाहिरात करण्याची कार्य करणारी कंपनी. त्याचा नफा किंवा त्याचा काही भाग इतर वस्तू त्याच्या वस्तूंच्या जाहिरातीमध्ये लागू करण्याचा हेतू आहे. तसेच त्यांच्या सदस्यांना कोणत्याही लाभांश देय देण्यास मनाई करतो. कंपनी कायद्याच्या कलम 4 च्या तरतुदीनुसार कलम 8 नुसार असलेल्या कंपन्यांना सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे कंपनीला त्याच्या नावाच्या शेवटी लिमिटेड किंवा प्रायव्हेट लिमिटेड शब्द जोडण्याची गरज नाही. वरील कंपन्यांच्या परवान्यासाठी अर्ज केंद्र सरकारकडे करावा लागतो. केंद्र सरकारला परवाना मंजूर करणे, परवाना रद्द करण्याशी संबंधित अधिकार देण्यात आलेले आहेत. पुढील प्रकार सरकारी कंपनी. गव्हर्नमेंट कंपनी. कंपनी कायदा 2013च्या कलम 2 नुसार सरकारी कंपनी म्हणजे कोणतीही कंपनी ज्यामध्ये 51% कमी न भरलेला हिस्सा भांडवल केंद्र सरकारकडे असतो किंवा कोणत्याही राज्य सरकार किंवा सरकारद्वारे असतो किंवा अंशतः केंद्र सरकारद्वारे आणि अंशतः एक किंवा अधिक राज्य सरकारांद्वारे आणि त्यात अशी कंपनी समाविष्ट आहे जी अशा सरकारी कंपनीची सहाय्यक कंपनी आहे. स्पष्टीकरणामध्ये आपण असे सांगू शकतो, देय भाग भांडवल एकूण मतदान शक्ती म्हणून वापरले जाईल जेथे मतदानाचे भिन्न अधिकार दिले गेलेले आहेत. विशेष अधिकार. सरकारी कंपनीला कंपनी कायद्याअंतर्गत अनेक विशेष अधिकार आणि सूट मिळत असतात. पुढील प्रकार लघु कंपनी. स्मॉल कंपनी. कंपनी कायदा 2013च्या कलम 2 नुसार छोटी कंपनी म्हणजे सार्वजनिक कंपनी व्यतिरिक्त जी कंपनी तिला आपण लघु कंपनी असे म्हणतो. देय भाग भांडवल ज्यापैकी 40 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम 100 कोटींपेक्षा जास्त नसेल. तसेच ताबडतोब मागील आर्थिक वर्षातील नफा तोटा खात्यानुसार उलाढाल 2 कोटी रुपयापेक्षा जास्त नाही किंवा 100 कोटींपेक्षा जास्त नसलेल्या विहित रकमेपेक्षा जास्त असेल अशा कंपनीला आपण लघु कंपनी म्हणजे स्मॉल कंपनी असे म्हणतो. पुढील प्रकार सहाय्यक कंपनी. सबसिडियरी कंपनी. कंपनी कायदा 2013च्या कलम 2 नुसार सहाय्यक कंपनी किंवा उपकंपनी इतर कोणत्याही कंपनीच्या संबंधात होल्डिंग कंपनी म्हणजे ज्या कंपनीत होल्डिंग कंपनी आहे अशी कंपनी. संचालक मंडळाची रचना नियंत्रित करते. एकूण मतदान शक्तीपैकी 1.5 पेक्षा जास्त अधिकार वापर किंवा त्याच्या स्वतःच्या किंवा त्याच्या सहाय्यक कंपन्यांसह एकत्रितपणे नियंत्रित करत असतात, त्यास आपण सहाय्यक कंपनी असे म्हणतो. पुढील प्रकार होल्डिंग कंपनी. कंपनी कायदा 2013च्या कलम 2 नुसार एक किंवा अधिक कंपन्यांच्या संबंधात होल्डिंग कंपनी म्हणजे अशा कंपन्या सहाय्यक कंपन्या असलेल्या कंपनीचा अर्थ होय. थोडक्यात ज्या कंपन्यांमध्ये सहाय्यक कंपन्या असतात अशी कंपनी म्हणजे होल्डिंग कंपनी होय. होल्डिंग कंपनीचे फायदे पुढील प्रमाणे. होल्डिंग कंपनी म्हणून सहाय्यक कंपनीवर नियंत्रण ठेवण्याचेही होल्डिंग कंपनीला काही फायदे असतात. त्यात पहिला फायदा मालकीच्या अल्प टक्केवारीसह ऑपरेशन्स नियंत्रित करण्याची क्षमता आणि अशा प्रकारे लहान अपफ्रंट गुंतवणूक असते. दुसरा फायदा होल्डिंग कंपन्या सहाय्यक कंपन्यांद्वारे जोखीम घेऊ शकतात आणि मूळ जोखीम कंपनीला ठेवण्याऐवजी हा धोका केवळ उपकंपनीमार्फत मर्यादित ठेवू शकतात.
तिसरा फायदा, सार्वजनिक बाजारपेठेत सध्या साधा स्टॉक खरेदीतून विस्तार होऊ शकतो, जे सहाय्यक मंडळाच्या संचालक मंडळाची मान्यता मिळविण्याचे कठीण पाऊल टाळता येत असते. होल्डिंग कंपनीचे तोटे. होल्डिंग कंपनी मॉडेलचे पुढील तोटे आपल्याला सांगता येतील. जर 80% कमी सहाय्यक कंपनी पालकांच्या मालकीची असेल तर होल्डिंग कंपनी फेडरल, राज्य आणि स्थानिक पातळीवर अनेक कर भरते, म्हणजेच कंपनीला अनेक कर भरावे लागत असतात. होल्डिंग कंपनीला एकाच विलीन केलेल्या ऑपरेशनपेक्षा अधिक सहजतेने विरघळण्यास भाग पाडले जाऊ शकते. हे होते होल्डिंग कंपनीचे तोटे. पुढील प्रकार सहयोगी कंपनी, सोशिएट कंपनी. कंपनी कायदा 2013च्या कलम 2 नुसार सहयोगी कंपनी म्हणजे दुसऱ्या कंपनीच्या संबंधात अशी कंपनी असते ज्यामध्ये त्या कंपनीचा महत्त्वपूर्ण प्रभाव असतो, परंतु ही कंपनी असणारी कंपनीची सहाय्यक कंपनी नाही असा प्रभाव आणि संयुक्त उद्यम कंपनीचा समावेश असतो. पुढील प्रकार निर्माता कंपनी, प्रोड्युसर कंपनी. एक उत्पादक कंपनी हे त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांच्या उपलब्ध समर्थनाची, चांगल्या उत्पन्नाची आणि नफा कमावण्याच्या चांगल्या दर्जाची खात्री करून घेण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांची कायदेशीर मान्यता प्राप्त संस्था म्हणून परिभाषित केली जाऊ शकते. त्याला आपण निर्माता कंपनी असे म्हणतो. शेवटचा प्रकार सुप्त किंवा निष्क्रिय कंपनी. भावी प्रकल्पांसाठी किंवा मालमत्ता किंवा बौद्धिक संपत्ती ठेवण्यासाठी आणि कंपनी कायद्यान्वये कंपनीची स्थापना व नोंदणी केली गेली असेल आणि लेखा व्यवहारात कोणताही महत्त्वपूर्ण व्यवहार होत नसेल तर अशी कंपनी सुप्त कंपनी किंवा निष्क्रिय कंपनीचा दर्जा मिळवण्यासाठी कंपनी रजिस्ट्रारकडे अर्ज करू शकतो. त्यानंतर अर्जाच्या विचाराधीन निबंधक अर्जदारास सुप्त कंपनीच्या दर्जाची परवानगी आणि प्रमाणपत्र देतो. निष्क्रिय कंपनी म्हणजे अशी कंपनी जी मागील कोणत्याही 2 वर्षात कोणताही व्यवसाय किंवा ऑपरेशन करत नाही किंवा गेल्या काही आर्थिक वर्षात महत्त्वपूर्ण लेखा व्यवहार केला नसेल किंवा मागील 2 आर्थिक वर्षात आर्थिक विवरणपत्रे आणि वार्षिक विवरणपत्रे भरले नाहीत अशी कंपनी. ज्या कंपनीने सलग 2 आर्थिक वर्षात आर्थिक विवरणपत्रे किंवा वार्षिक रिटर्न्स भरलेले नाहीत अशा बाबतीत निबंधक त्या कंपनीला नोटीस बजावतो व कायदेशीर प्रक्रिया करून सुप्त कंपन्यांसाठी ठेवलेल्या रजिस्ट्रारमध्ये अशा कंपनीचे नाव नोंदवतो. कंपनी निबंधकांना या विभागातील आवश्यकतांचे पालन करण्यात अयशस्वी झालेल्या सुप्त कंपन्यांच्या नोंदणीतून सुप्त कंपनीचे नाव काढून टाकण्याचे अधिकार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपले पहिले प्रकरण संपलेले आहे. या प्रकरणातील लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या बाबी: भारतातील कंपनी कायद्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, कंपनी कायदा दुरुस्ती कायदा 2019 मधील विविध पैलू, कंपनी कायदा 2013 ची वैधता, कंपनी अधिनियम 2013 मधील ठळक वैशिष्ट्ये, कंपनी कायदा 1956 आणि कंपनी कायदा 2013 मधील फरक, कंपनीचा अर्थ आणि व्याख्या, कंपनीची वैशिष्ट्ये व कंपन्यांचे प्रकार. या सर्व बाबी महत्त्वाच्या असून त्या तुम्हाला लक्षात ठेवावयाच्या आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपनीच्या विविध प्रकारांची माहिती या प्रकरणातून मिळवलेली आहे. अभ्यासासाठी काही महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. कंपनी कायदा 2013 अंतर्गत कंपनीची व्याख्या सांगून या कंपनी कायद्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. कंपनी कायदा 1956 आणि कंपनी कायदा 2013 मधील फरक स्पष्ट करा. प्रश्न 3. प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड कंपनीत काय फरक आहे? प्रश्न क्रमांक 4.
खाजगी कंपनीचे फायदे आणि तोटे समजावून सांगा. प्रश्न क्रमांक 5. सार्वजनिक कंपनीचे फायदे आणि तोटे समजावून सांगा. प्रश्न क्रमांक 6. खाजगी कंपनीची वैशिष्ट्ये सांगा. व प्रश्न क्रमांक 7. सार्वजनिक कंपनीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. ही होती 300 शब्दात लिहावयाची प्रश्न. आता आपण काही टिपा बघणार आहोत. या टिपांमध्ये साधारणतः एक व्यक्ती कंपनी, शासकीय कंपनी, वैधानिक कंपनी, परदेशी कंपनी, छोटी कंपनी, कंपनी कायदा 2019, कंपनी कायदा दुरुस्ती कायदा 2019 मधील विविध पैलू याबाबत तुम्हाला टीप विचारली जाऊ शकते. एक वाक्यात उत्तरांमध्ये सार्वजनिक कंपनी म्हणजे काय, कलम 8 नुसार स्थापन करावयाच्या कंपनीस कुणाची परवानगी घ्यावी लागते, अमर्यादित दायित्व कंपनी म्हणजे काय, एकल व्यक्ती कंपनीचे फायदे सांगा. मग यात कोणतेही 2 फायदे विचारू शकतात. सरकारी कंपनी म्हणजे सरकारचे भांडवल किती टक्के असते. त्याचप्रमाणे काही पर्यायी निवड प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी येऊ शकतात. धन्यवाद.